नमस्कार सर. आज आपण कबाड गुंडाच्या टीजरसाठी आलेलो आहोत आणि हा टीजर म्हणजे एक युनिव्हर्सल टीजर सारखा प्रदर्शित करण्यात आलेला आहे. तर तुम्ही आज म्युझिक डायरेक्टर म्हणून तुम्ही काय सांगणार? नमस्कार, माझं नाव बाजी अमित म्हणून इंडस्ट्रीमध्ये ओळखतात. तर हा घबाडकुंड हा मूवी अल्लड पल्लडचा युनिव्हर्स आहे. तर त्या बाबतीत ही आमची जी गाणी केली आहेत त्याची ही लिरिसिस्ट नवीन पठाण, ऋग्वेद, व्ही आर ऋग्वेद आणि भक्ती. खरं तर माझा हा पहिला फिल्म आहे आणि मला नयूम सर, बाजी सर आणि ऋग्वेद सरांसारखे खूप चांगले पार्टनर्स मिळाले आणि मी खूप नशीबवान मानते की मला एक खूप छान टीम मिळाली आणि मी रसिक सरांचा आणि प्रीतम सरांचा पण खूप म्हणजे थँक्यूफुल आहे की त्यांनी मला चान्स दिला आणि म्हणजे माझा हा जोनर नाही आहे तरी पण मला एक वेगळ्या लेवलवरती काम करायची संधी मिळाली. ही माझ्यासाठी खूप भाग्याची गोष्ट आहे. नमस्कार, मी व्ही आर ऋग्वेद. तसं तर घबाडकुंड आणि अल्लाड पल्लाड हा युनिव्हर्स मराठी चित्रपटसृष्टीमध्ये सर्वप्रथमच असा युनिव्हर्स येत आहे आणि प्रेक्षकांना खूपच मजा येणार आहे हे सर्व पाहताना. आणि एक वेगळ्या प्रकारचं डिरेक्शन, वेगळ्या प्रकारची स्टोरी, या सगळ्या गोष्टी. आणि त्यातच मी खास करून आभार मानू इच्छितो आमचे सर, डिरेक्टर सर प्रीतम एस के पाटील यांचं. बिकॉज सगळ्यात पहिला माझा डेब्यू होता तो होता अल्लाड पल्लाड. आणि अल्लाड पल्लाडला मी 2 गाणी केलेली होती. एक बाजी सरांचं पण गाणं होतं त्यामध्ये. आणि माझं वय त्यावेळेस खूप कमी होतं. म्हणजे मी डेब्यू केलं तेव्हा माझं वय होतं 19 वय वर्ष. पण आमच्या सरांनी माझं वय लहान असताना सुद्धा आणि आमच्या सर्व टीमवरती सुद्धा इतका विश्वास दाखवला आणि स्वातंत्र्य दिलं. त्यामुळे आम्ही जे काम केलं, त्यामुळे माझं पहिलं गाणं किंवा आमच्या टीमचं पूर्ण पहिलं गाणं रांगडा नाच, त्याला पहिल्याच रिलीजला 1 मिलियन प्लस व्ह्यूज मिळाले. आणि असा पाठिंबा त्यांनी कायम दिला. आणि त्यानंतरच दुसरा फिल्म त्यांचा म्हणजेच घबाडकुंड. सो यामध्ये सुद्धा तुम्हाला वेगवेगळं म्हणजे खूप हॉररिफिक हा फिल्म आहे. एक वेगळ्या लेवलवरती जाऊन मराठी चित्रपट हा केलेला आहे. आणि सगळ्यात प्रीतम सरांनंतर मी सगळ्यात जास्त आभार मानू इच्छितो ते म्हणजे आमचे नयूम सर. आणि ह्यांच्यामुळेच मला वाटतं मी हे करू शकलो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे अशी की घबाडकुंड हा दुसऱ्यांदा करत आहोत आम्ही सगळेजण, परंतु अल्लाड पल्लाडच्या वेळेसच मला प्रीतम सरांच्या आणि नयूम सरांच्या रूपात आधीच घबाड मिळालंय असं मला वाटतंय. आणि मी स्वतःला खूप ग्रेटफुल समजतो. थँक्यू सो मच. सांगण्यासारखं काहीच याने ठेवलेलं नाही. सगळं काहीतरी सांगून मोकळा झालेला आहे. मी नयूब पठाण. या फिल्मला गीत लिहिताना मला खरंच खूप भारी वाटलं आणि ते भारी वाटण्याचं कारण म्हणजे माझ्या लिखाणाला न्याय देणारी माणसं बाजी आणि व्ही आर ऋग्वेद. आणि माझं लिखाण आवडतं प्रीतम सरांना आणि प्रीतम सरांचं खरंच आहे ना मी मनापासून आभार मानतो. त्यांनी मला या घबाडकुंड प्रोजेक्टला पण आहे ना मला लिरिसिस्ट म्हणून ठेवलं. रसिक कदमचं पण खूप खूप धन्यवाद. आणि आहे ना बाकी तर आता सगळ्यांनी बोललेलंच आहे. थँक्यू. गोष्ट मलाही बोलायची. रसिक कदम सरांमुळेच खूप काही शक्य झालं. त्यांनी आम्हाला चेन्नईला वगैरे आम्हाला रेकॉर्डिंगला पाठवलं. म्हणजे कुठंच आहे ना कमी पडू दिलं नाही कदम सरांनी. त्यामुळं त्यांचे खूप मनापासून आभार. ॲक्च्युली आम्ही दोघांनी मिळून फक्त मोठ्या चित्रपटाला एक वेगळंच काहीतरी थीम लागतं. बरोबर. कसं काय ते मॅनेज केलं? ॲक्च्युली खरं तर आम्ही दोघांनी मिळून फक्त गाणी केली आहेत. बॅकग्राऊंड म्युझिक ते अभिनय जगतापने केलेलं आहे. बरोबर. तर त्या कदाचित ह्याला पण अभिनंदीच केला असेल असं मला वाटतंय. कारण एकंदरीत बघा तुम्ही ऍक्च्युअली जे इन्स्ट्रुमेंट्स किंवा बाकीचे काय हो. स्कोरिंग हो, आम्ही कसं काय? ॲक्च्युली आम्ही नेहमीच प्रयत्न करू की काहीतरी वेगळा साऊंड आणायचा. आणि वेगळा साऊंड आल्यावर लोक ते ऐकताना अट्रॅक्ट होतात. आणि ते अट्रॅक्ट झाल्यावर त्यांना ते बघायला आणि थिएटरमध्ये वाजतं जेव्हा, तेव्हा तो बघताना मूवी आणि साऊंडचा आवाज तो फील करताना त्यांना खूप चांगलं वाटतं. हाच आमचा नेहमी प्रयत्न शेवटपर्यंत राहील. तुमचा अनुभव काय होता एवढा मोठा चित्रपट तुमच्या हातामध्ये जे आलेला आहे म्हणजे गाण्यासाठी तुमचं काय त्यावेळी एकदम रिॲक्शन होतं? ऍक्च्युली म्हणजे एक स्वप्न पूर्ण होतं ना तसं होतं. मी म्हणजे लहानपणापासून एकदम आर्टिस्ट लोकांना मी टीव्हीवरती बघत होते. पण मी लहानपणापासून म्हणजे काही ना काहीतरी लिहितच होते. तर त्या लिखाणाला कुठेतरी न्याय मिळालाय आणि माझा खूप म्हणजे मी खूप अभिमान स्वतःवरती हे करते. एवढंच. घबाडकुंड या चित्रपटासाठी ज्याचं जे शीर्षक गीत आहे, घबाडकुंड टायटल सॉन्ग, ते मी कंपोज केलं. आणि सर्वप्रथम मी ते प्रीतम सरांना ऐकवलं. आणि सरांना वाटलं की यात मजा आहे. आणि सेम सायमल्टेनियसली बाजी सरांनी आणि बाजीदादांनी सुद्धा गाणं केलेलं होतं. सो आमच्या दोघांची सिटिंग झाली सरांसोबत आणि गाणं अप्रूव्ह झालं. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मी सांगू इच्छितो की
म्युझिक ही अशी गोष्ट आहे ज्याला लँग्वेजची जास्त गरज नाही पडत, बिकॉज म्युझिक हे स्वतः एक प्रकारचं भावना पुढे प्रेक्षकांमध्ये बिंबवण्याचं काम करतं असं मला वाटतं. सो आजच्या काळामध्ये वेगवेगळ्या सिनेसृष्टी आहेत, जसे साऊथ असेल, बॉलिवूड असेल, मराठी असेल, आणि या सगळ्यांमध्ये वर्चस्व मला वाटतं की बॉलिवूड आणि साऊथचं आहे, बिकॉज त्यांच्या म्युझिकमुळे. कारण भले ती गाणी तेलुगू, तमिळ, मल्याळम वेगवेगळ्या लँग्वेजमध्ये असतील तरी सुद्धा ती मराठी लोक सुद्धा तेवढंच आपलंसं करून ती गाणी ऐकतात. कारण त्याचा सगळ्यात जास्त मला वाटतो स्पार्क तो त्या म्युझिकमध्ये आहे, आणि सरांनी आमच्यामध्ये मला वाटतं तो स्पार्क पाहिला. आणि खास करून सगळ्यात मोठी गोष्ट अशी की टायटलसाठी आम्ही चेन्नईसाठी अ, वीणा आणि रिदम रेकॉर्ड करण्यासाठी गेलो, बिकॉज तो जो थरारक देणारा साऊंड किंवा टोन आम्हाला हवा होता, तो रावणाने इन्व्हेंट केलेली एक वीणा आहे, त्याचं नाव आहे रुद्रवीणा, जी की खूप डीप, खूप डार्क टोनमध्ये वाजवली जाते, आणि घबाडकुंड टायटल ट्रॅकमध्ये ती आपण वापरलेली आहे. आणि असे वेगवेगळे एक्सपेरिमेंट्स करणं, आर्टिस्ट लोकांना, संगीतकारांना स्वातंत्र्य देणं हे खूप गरजेची गोष्ट आहे असं मला वाटतं, आणि ते सरांनी दिलं. रसिक सर आमचे आहेत, त्यांनी सुद्धा दिलं. आणि मला वाटतं की खूप उत्तम अशी टीम आमची आहे. नयूम सर आमचे, त्यांनी खूप उत्तम असे लिरिक्स लिहिले आहेत. भक्तीसुद्धा आहे, भक्तीने सुद्धा खूप छान काम केलं. आणि बाजीदादा आणि मी, आम्ही सगळ्यांनी मिळून परत आणखी एक ट्रॅक असा आहे ज्यामध्ये इंग्लिश रॅपचा पण आम्ही वापर केला आहे. म्हणजे एक पाऊल पुढे मराठी जरी असलं तरी आपण एक ग्लोबलाइज म्युझिक, एक स्टाईलाइज म्युझिक प्रेक्षकांना कसं देऊ शकतो, किंवा ते कसं लोकांना आपण आपली जी कल्चर आहे ते युनिव्हर्सल लेवलला कसं बिंबवू शकतो, ह्याचा आमचा प्रयत्न आहे. आणि लवकरच तुमच्या सगळ्यांच्या जवळ चित्रपट पण येईल आणि गाणी सुद्धा येतील. सो प्रेक्षक मायबापांच्या रिप्लायवरनं आम्हाला कळेलच की कसं आहे सगळं. आणि थँक्यू सो मच. गाणी ऍक्च्युली या चित्रपटामध्ये शीर्षक गीत एक आहे, बाजीदादांनी केलेलं एक. पण ऍक्च्युली कसं आहे, जशी स्टोरी रिव्हील होत नाही तशी गाण्याची आकडा सुद्धा रिव्हील होणार नाहीये, पण त्यासाठी तुम्ही स्टे ट्यून. भरपूर गाणी आहेत. म्हणजे भरपूर पण गाणी आहेत. ती अंदाजित मराठी आहे ना, इंडस्ट्रीला वेगळ्या या लेवलवरती फिल्मला घेऊन जाते. अंदाजित आहे ना, मला तरी वाटतं की यांना 5 ते 6 गाणी असावीत. अंदाजे सांगतोय, कारण यांना खरंच आकडा रिव्हील नाही करता येणार. कारण यांना गाणी इतकी अप्रतिम झालेली आहेत. आणि पहिली गोष्ट, आम्ही ज्यावेळेस टीम म्हणून काम करतो, आम्ही कोणाला आवडल किंवा आम्हाला आवडेल या गोष्टींवरती आम्ही कामं नाही करत. आम्हाला आमचा एकच प्रयोग असतो की यांना ते चांगलं झालं पाहिजे, आणि तो एक्सपेरिमेंटल आम्ही करण्याचा प्रयत्न करतो. त्यासाठी आम्ही तो अर्थ झाला की जसं जसं ते एक दिवस जवळ गेले तसं तसं तुमचं रहस्यमय बाहेर पडलंय की किती Yes, झाले yes, का yes. भांडवल. बरोबर. असं झालं. येस बरोबर, येस बरोबर. येस येस येस. आणि प्रश्न आहे तर गाण्यांच्या आकड्यांचाच. तर मला वाटतं आकड्यांपेक्षा सगळ्यात जास्त मॅटर करतं की एखादं गीत किंवा एखादं गाणं वेगवेगळ्या रंगछटांनी किंवा वेगवेगळ्या संगीतबद्ध रचनेंनी कसं बाहेर काढू शकतो आपण, ह्याचा पण प्रयत्न घबाडकुंडमध्ये आम्ही केलेला आहे. कारण तुम्हाला म्हणजे एकच गीत पण त्याचे वेगवेगळे आयाम तुम्हाला पाहायला मिळतील. आणि त्यासाठीच तुम्ही, मला वाटते, स्टे ट्यून राहा. आणि नक्की कळवा तुम्हाला फिल्म कसा वाटला, गाणी कशी वाटली. आणि इथून पुढे येणाऱ्या सगळ्या प्रोजेक्टसाठी तुमचा आशीर्वाद आमच्या मागे कायम असू द्या. धन्यवाद.